नमस्कार सर्वांना. ऐकायला येते का बरोबर? माझी इच्छा होती की सगळे स्टुडंट्स लोक जे बाहेर जे आहे तर त्यांना आपण बोलवलं पाहिजे, कारण का मी जे बोलणार आहे ते त्यांच्यासाठीच बोलणार आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना रिपीट इट. माझं पूर्ण नाव आहे भीमराव मुकुंदराव गोखे. मी कळमेश्वरचं आहे, नागपूर जिल्हा. राहायला तर आता ठाण्याला आहे, पण माझं सगळं आयुष्यामध्ये जे काही केलेलं आहे ते वैभव म्हणता येईल, बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणता येईल, ती सगळी माझी नेटिव्ह प्लेसलाच आहे. सर्वप्रथम मला जी इथं संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि अजून मला एक सांगावंसं वाटते की हा जो प्रोग्राम ज्या पद्धतीनं मागच्या 2 दिवसापासून चालतो आहे, मला माहीत आहे की हे सगळं करणं एवढं साधं आणि सोपं नाही आहे. वी आर जस्ट गेस्ट हिअर अँड वी आर एन्जॉईंग ऑल द फॅसिलिटी अवेलेबल. पण याच्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करून आपले जस्ट माझे इमिजिएट सिनियर काळवंडे साहेब, पातोडे साहेब, MM देशमुख साहेब, सगळा ऑफिशियल स्टाफ, त्यातल्या त्यात त्यांच्याबरोबर असलेले सगळे विद्यार्थी, कारण का विद्यार्थ्यांनी पण यांनी खूप सारं इथे काम केलेलं आहे, ते ठळकपणे दिसते. तर माझी अशी इच्छा आहे की या सर्वांचे मी खूप मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी या सगळ्यांसाठी एक वेळा टाळ्या वाजवूया प्लीज. माझं बोलणं म्हणजे मी थोडंसं एक सिस्टमवाला माणूस आहे, सो मी याच्यामध्ये काही पार्ट्स असे कव्हर करेल की ज्याच्यामध्ये मी, माझी फॅमिली, त्यानंतर माझ्या ॲक्टिव्हिटीज, मी काय काय विचार करत असतो आणि विद्यार्थ्यांनी खरंच काय करायला पाहिजे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आज विद्यार्थ्यांसाठी जर महत्त्वाचं जर असेल अपार्ट फ्रॉम द अकॅडमिक्स, ते आहे प्रॉपर गायडन्स. आणि जे आज तुमच्या लोकांसाठी सहजतेने जे अवेलेबल आहे ते आमच्या वेळेस आमच्यासाठी नव्हतं. हे मला असं वाटतं सगळेजण ॲग्री करतील की आपल्याला कोणी गाईड करणार एवढं नव्हतं, आज हे आपण लोकांना सांगू शकतो. कमिंग बॅक टू माय फॅमिली, जसं मी म्हटलं की मी BTech 93 बॅचचा पासआउट आहे इथला. त्याच्यानंतर मी MTech केलं 1995 पासआउट इन इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग. त्यानंतर मी MBA MMS मुंबई युनिव्हर्सिटीसाठी मुंबईला गेलो आणि तिथेच थांबलो असं म्हणता येईल. पण जेव्हा मी इथे अभ्यास करायचो हे थोडंसं विद्यार्थ्यांना खूप रिलेट होईल आणि व्हायलाच पाहिजे की मी पण एक शाय, कन्झर्वेटिव्ह, नॉट व्हेरी मच एक्सप्रेसिव्ह काइंड ऑफ अ पर्सन होतो. पण ते असताना माझ्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी चालत होतं की मला मॅनेजर बनायचं होतं. म्हणजे आय शुड बी कॉल्ड ॲज अ मॅनेजर ऑफ व्हॉट डोंट नो, पण मॅनेजर असं वाटत होतं. अँड दॅट लेड मी टू द MMS इन मुंबई युनिव्हर्सिटी. देर आय गॉट टू नो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अँड दॅट इज expression. You must express, you must try it. जे बहुतांश लोक करत नाही. माझ्या हातून मला कोणी सांगितलं नाही की भाई असं काहीतरी करायचं असतं. सी, वेदर यू आर राईट ऑर रॉंग दॅट डझंट मॅटर. इफ पीपल लाफ ॲट यू, नो प्रॉब्लेम, त्याच्याने काय होणार नाही आहे. पण एक्सप्रेशन महत्त्वाचं आहे. तुटकं फुटकं का होईना प्रयत्न करायला पाहिजे. हे करत असताना जेव्हा मला असं वाटते की इथं मला येण्याची जेव्हा ठरलं त्यावेळेस मला असं खूप कमी वाटत होतं की आय एम व्हिजिटिंग माय इन्स्टिट्यूट, पण मला जास्त असं वाटत होतं की मी माझ्या घरी परत जात आहे बा. दॅट काइंड ऑफ अ फिलिंग आय वॉज हॅव्हिंग. कारण की असं आपण एखाद्या एक सेफ जागी, आपल्या जागी असं जातो आहे बा. आणि हे मी 30 वर्षानंतर होते, त्याच्यामुळे थोडं जास्त एक्सायटेड होतं.
About my family, my wife is she is a doctorate in physics. She is a lecturer, associate professor at Thane Science College. She teaches BSc and MSc student. My daughter is MBBS from HBT Cooper Hospital, Juhu, Mumbai. This year she passed her MBBS internship and she got All India rank of PG NEET 2500, which is a very handsome rank among the 4 to 5 lakh students. She is about to pursue her MD in dermatology. My son is also a second year MBBS student at Terna Medical College, Nerur, Mumbai. And myself, in short, doing nothing. कारण की मला कोणी विचारतात की बाबा तू काय करतो, मी सांगतो की मी काहीच करत नाही. मग ते म्हणतात नाही जगण्यासाठी काही तर करत असेल. मी म्हटलं जगण्याची सोय माझी देवाने तेव्हाच केली जेव्हा माझं MMS झालं. कॅम्पसमधनं मी युनायटेड फॉस्फरसला प्लेसमेंट मिळालं ॲज अ एक्सपोर्ट एक्झिक्युटिव्ह इंटरनॅशनल मार्केटिंग. त्यावेळेस ॲब्रॉडला वगैरे ट्रॅव्हल केलं, खूप सारा एक्सपिरियन्स घेतला आणि परत डोक्यामध्ये काहीतरी चालू होतं ते असं की नाही यार आपल्याला जॉब नाही करायचा, आपल्याला आपलं काहीतरी करायचं आहे. आणि दॅट हॅज लेड मी टू मेकिंग माय ओन कन्सल्टन्सी, की मी स्वतःच एक इंटरनॅशनल कन्सल्टंट झालो आणि दॅट इज अंडर द नेम ऑफ जानकी इंटरनॅशनल. जानकी इज माझ्या आजीचं नाव आहे ते. आणि जे काही कॉन्टॅक्ट्स जे होते तर आय यूज टू सप्लाय द मटेरियल फ्रॉम द कंपनीज लाईक घाडा, युनायटेड फॉस्फरस, हिरंबाई इंडस्ट्री. आजही ते चालूच आहे. तर मोजक्या लोकांना इंडोनेशिया, जॉर्डन, सौदी अरेबिया अशा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ते मी 2001 पासून चालू केलं आणि जॉब सोडला. पण त्याच्या आधी मी लग्न केलं होतं, कारण की जॉबवर असतानाच मुलगी हे एक कन्स्ट्रेंट आहे तुम्हाला माहीतच आहे. पण त्यानंतर मी लगेच लग्न सोडलं, मी माझा जॉब सोडला. तो असा की बायकोला नोकरी लागली आहे म्हणून, बरोबर आहे. पण झालं काय की सगळं आयुष्यामध्ये डिझास्टर आलं. कारण की 2 वर्ष UGC अप्रुव्हल अँड ऑल दिस फॉर्मॅलिटी, तिला 1 रुपया पण सॅलरीचा भेटला नाही. सो आय स्ट्रगल्ड अ लॉट. जी कन्सल्टन्सी चालू केली होती त्याच्यामध्ये पण सुरुवातीला तर मस्त वाटलं, अरे बापरे लाखोनं पैसे येते अकाउंटमध्ये. बट अगेन द डिझास्टर. हे 4-5 वर्ष चाललं. नंतर पुढे जाऊन परिस्थिती सुधरत गेली. असं वाटलं की गावामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे. देन आय स्टार्टेड डिस्टिल वॉटर मॅन्युफॅक्चरिंग इन 2012. त्याच्यानंतर मग परत अजून काहीतरी. आय बिलीव्ह नॉट इन अ सिंगल सोर्स ऑफ इन्कम, बट आय बिलीव्ह इन अ मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम. एखादी पाईपलाईन जरी चोक झाली तरी दुसऱ्या तिसऱ्या याच्यातून ते पैसा येत राहायला पाहिजे. ही माझी फिलॉसॉफी आहे. आय डू नॉट नो अबाउट यू पीपल, पण असं असायला पाहिजे. कारण की सगळ्यांना 24 तास दिलेले आहे. यू नीड टू एक्सप्लोर ऑल युअर एफर्ट्स, टाईम, कन्स्ट्रक्टिव्ह मॅनर, आणि तुम्ही त्याच्यातून ते डेव्हलप करू शकता. डिस्टिल ड्रिंकिंग वॉटर. नंतर मग आम्ही त्याच्यामध्ये आलो कूल केज, जे आपण आज कॅनमध्ये बाहेर पाणी पितो आहे. हा माझा धंदा अजूनही चालू आहे. मी कोणतं बंद नाही केलं आहे, चालू आहे. पण त्याच्यामध्ये मला एक असं वाटायचं की आपण बिस्लरीची बॉटल जी आहे ती 20 रुपयाची घेतो, पण सामान्य माणूस तो घेऊ शकत नाही. त्याचं पण मन आहे, तो पण एक आत्मा आहे या धर्तीवरचा. तर मग त्या कल्पनेतून मला असं वाटलं की आपण आपल्याकडे पाण्याचा तर चांगला सोर्स आहे, यातून आपण ATM तयार करायचे. तर मी कळमेश्वरमध्येच 3 वॉटर ATM लावले की ज्याच्यामध्ये थंड पाणी, प्रॉपर प्रोसेस केलेलं पाणी फक्त 1 रुपयाला 1 लिटर, आणि ते 24/7 चालू असतं. हा एक चांगला उपक्रम कळमेश्वरमध्ये झालेला आहे. तर लोक म्हणतात मला
तू मुंबईला बसून गावाला पाणी पाजतो म्हणते. आता त्याचा अर्थ काय होते मला माहीत नाही, पण तुम्ही इमॅजिन करा. त्याच्यानंतर मग असं वाटलं की नाही, आता आपण अजून काहीतरी. माझ्या अशा त्या फील्ड्स होत्या ज्या ज्या मी करत गेलो की जिथं मला असं वाटलं की नाही यार, हे असं नाही, हे असं व्हायला पाहिजे. असं नाही की कोणाचा बिझनेस आपण कॉपी करतो आहे बा, दॅट इज प्रत्येकाचा आपापला आहे. पण माझं त्याच्यामध्ये काहीतरी इनपुट असं होतं की आज वर्मी कंपोस्टिंग जे आहे खूप मोठी टर्म झालेली आहे आणि त्याच्या नावाखाली लोक शेतकऱ्यांना काहीही विकतात, काहीही देतात. त्याच्यामध्ये किती भेसळ असते, म्हणजे त्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट नसतेच, बाकी दुसरं काहीतरी देऊन देतात. अशा पद्धतीचं जायचं. याला अंकुश लावण्यासाठी 2021मध्ये मी वर्मी कंपोस्टिंग स्टार्ट केलं. प्युअर वर्मी कंपोस्ट, गाई म्हशीचं शेण असणार, कल्चर असणार, आयसिनिया फेटिडा, आणि ते रात्रंदिवस खात राहते आणि ते फटाफटसामध्ये त्याची बॅच निघते. पण हे करत असताना एक अशी आयडिया आली. माझा मित्र आहे, इंजिनियरच आहे आमच्याच बॅचचा, धीरज पाटील. ही हॅज पुश्ड मी इन टू सम इनोव्हेटिव्ह वे ऑफ मॅन्युफॅक्चरिंग वर्मी कंपोस्ट, की वी शुड बी ब्लेंडेड विथ द कॉटन जिनिंग वेस्ट. 50,000 मेट्रिक टन. विद्यार्थ्यांनी ऐका, काय काय होऊन राहिलेलं तुमच्या म्हणजे या इन्स्टिट्यूशनच्या बाहेर. 50,000 मेट्रिक टन कॉटन जिनिंग वेस्ट जे एक तर जाळल्या जाते किंवा फेकल्या जाते, आणि ते आपण काहीतरी करायचं बा म्हणून ही पुश्ड मी. आई थैंक हिम अ लॉट, ही इज़ देयर, उनके लिए एक ताली हो जाए. बहुत अच्छा काम किया उन्होंने. ॲज अ रिझल्ट ही इज वर्किंग इन ICR सिरकॉट. तर त्यांनी ते डायरेक्टरला वगैरे सांगितलं आणि त्या माध्यमातून मग त्याला अप्रुव्हल झालं, आमचं इन्क्युबेशन झालं आणि फायनान्शियली 20 लाख रुपयाचं ते प्रोजेक्ट सँक्शन करून प्रोसेसमध्ये आहे. 2 इन्स्टॉलमेंट आलेले आहे. आय एम वेटिंग फॉर द थर्ड. इट इज लाईकली टू बी रिलीज व्हेरी सून. पण सांगण्यात तात्पर्य असं की ते 20 लाख माझ्यासाठी महत्त्वाचे नव्हते, कारण का ते 20 लाख खर्च करायचे आहे म्हणून मी स्वतःचे 40 लाख खर्च करून असं परमनंट स्ट्रक्चर्स, त्याच्यामध्ये खूप सारे सेट्स वगैरे केलेले आहे. एकदम ब्युटिफुल व्हिजिटिंग स्पॉट बनवलेलं आहे त्याला, आणि लोकांना आपण हे दाखवून दिलेलं आहे की भाई वर्मी कंपोस्टिंग अशा पद्धतीनं पण केल्या जाऊ शकते. थोडक्यातच ते ॲमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती राहणार आहे, पण शेतकऱ्यांसाठी तोच अगदी स्वस्त दर राहणार आहे की ज्याच्यासाठी 7 आणि 8 रुपयेच किलो असेल. पण मुंबई आणि पुण्यातला माणूस जर घरच्या कुंड्यांना टाकायसाठी ते जर वापरणार जर असेल तर त्याच्यासाठी कमीत कमी त्याला 150 रुपये एका किलोला मोजावं लागेल. तुम्ही काही म्हणा, पण दिस इज वॉट वी हॅव डिसाइडेड. आता बघा, मी तुम्हाला हे सगळं काय सांगते. आता रिसेंटली मी आता जानेवारीमध्ये आपण पॅकेज ड्रिंकिंग वॉटर लॉन्च करतो आहे, की ड्रिंकिंग वॉटरमध्ये तर खूप सारे लोक आहेत, पण आपलं जे ड्रिंकिंग वॉटर जे असणार आहे ते US किंवा जर्मनीमध्ये किंवा बेल्जियममध्ये जे नॅचरल वॉटर म्हणून त्यांचे जे कंटेंट्स जे आहेत तर त्यांना कंटेंट्स मॅच करणारं ॲनालिसिस आणि वॉटर जे माझ्याकडे अवेलेबल आहे. इथं काही लोक आहेत ज्यांनी ते टेस्ट केलेलं आहे आणि ते सेट की इट इज अमेझिंग. तर त्याला आपण बॉटलिंग तर करतोच आहे, पण सोबत आपण त्याचं कस्टमायझेशन करतो आहे. डॉक्टर काळबांदे सर, मला इथं सांगायला आवडेल की पुढच्या ॲल्युमिनियम मीटमध्ये आज ज्या तुम्ही कॉपर प्लसच्या ज्या बॉटल ज्या यूज करताय, तर तुमचं स्वतःचं ब्रँडिंग केलेल्या बॉटल्स माझ्याकडनं इथं स्पॉन्सर केल्या जातील. 2-3 दिवस जे काही प्रोग्राम असेल, बरं मला ते आवडेल. त्याच्यामुळे 2 फायदे होईल. एक तर माझी ॲडव्हर्टाइजमेंट होईल, दॅट इज प्राईम फॉर मी, आणि सेकंड इज की तुम्हाला कळेल की वॉटर क्वालिटी कशी असायला पाहिजे. या दृष्टिकोनातून पण आपण खूप सारं आता काम करतो आहे. कमिंग बॅक की मी हे सगळं तुम्हाला का सांगतो आहे, कारण त्याचं फक्त एकच आहे की हे सगळं ऐकायला खूप चांगलं वाटते, फॅन्सी वाटते, अरे काय बडून चढून तसं बोलणारा तर मी माणूसच नाही आहे. जे आहे तेच मी सांगितलं आहे, कारण का माझ्याकडे कुठली नोट्स नाही आहे किंवा कोणते पॉईंट्स पण केलेले नाही. इट इज जस्ट द फ्लो विच इज कमिंग आउट ऑफ मी. त्याचं कारण असं, कारण का चॅलेंजेस विल ऑलवेज कम, धक्के तो आपको मिलेंगे ही. लाइफ इज जस्ट लाइक अ वॉटर वेव. पण
याच्यामध्ये तुमचे कन्सिस्टंट एफर्ट्स ट्राय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट एनी सिच्युएशन. हे मी स्टुडंटला सांगतोय, त्यांना पण प्रॉब्लेम येत असेल, अरे असाइनमेंट झाली नाही, अंडर प्रेशर काम करण्याचा प्रयत्न करा. एक्सप्लोर युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला स्ट्रेच करा. सेफ झोनमध्ये कोणाला काहीच भेटत नाही, पण सगळं काही केल्यानंतर जो सेफ झोन जो भेटतो तिथं एक कॅबिन भेटते, AC असतो आणि एकटा माणूस भुताळ्यासारखा तिथं बसलेला राहतो. सर माफ करा, पण मला असं वाटतं की जे मोठ्या पोझिशनची हालत तशीच आहे. त्यांना कोणी बोलायला तिथं नसते, स्टाफमध्ये सगळे घाबरतात वगैरे वगैरे, तो भाग वेगळा. पण हे तुम्हाला याच्यासाठी करायचं आहे की ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये आपण असं म्हणतो की आपले एफर्ट्स असतात, प्रामाणिक एफर्ट्सबद्दल बोलतोय मी. इट इज अ काइंड ऑफ सोईंग, पेरणी म्हणतात त्याला. मी काय 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 नसन केलं. मी पेस्ट कंट्रोलचा बिझनेस केला, मी स्वदेशी म्हणून ते नेटवर्क मार्केटिंग होतं ते सुद्धा केलं, खूप काही केलं मी, सगळं ट्राय केलं. पण त्याच्यामधलं काही इवन पेस्ट कंट्रोलचा बिझनेस तर किलिंग बिझनेस आहे म्हणून एका दिवसात सगळं क्लोज करून टाकला. लोकांचे हजारो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतले, ते सगळे रिटर्न केले. म्हणजे दॅट काइंड ऑफ अ थिंग आपण हे करत असतो. हे ज्याच्या तब्येतीला ते सूट होते त्याच्याप्रमाणे तो वावरत असतो. पण हे सगळं तुम्हाला सांगत असताना हे सगळं आलं कुठून? मी जेव्हा मागं वळून बघतो, अरे कॉलेजमध्ये आपण असं होतो, पण ते पण चांगलं शिकवलं जात होतं तिथे की तुम्ही असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. बट आय वॉज लुझिंग द एक्सप्रेशन. या कॉलेजनी तुमच्यामध्ये 4 गोष्टी डेव्हलप करणंच आहे, कारण का आपला कोर्सच तसा आहे. फर्स्ट इज ॲडॉप्टिव्ह. यू नीड टू बी व्हेरी ॲडॉप्टिव्ह. ॲक्सेप्ट करा, समजा त्याला आपलं म्हणा. नंतर सॉल्व, त्याला सॉल्व करायचं आहे. जगामध्ये काल एका वक्त्याने सांगितलं की प्रॉब्लेम जर तुमच्याकडून जर सॉल्व होत नसतील तर समजायचं की ते प्रॉब्लेम आपले नाही, ते दुसऱ्याचे आहे. दॅट इज अ इझी वे. तसंच तुमचं 100% एफर्ट्स देऊन तुम्ही ते सॉल्व पण करायला पाहिजे. यू नीड टू बी इनोव्हेटिव्ह. मी कॉपी नाही म्हणत आहे, इनोव्हेटिव्ह. आजूबाजूला बघा, अरे इथे काय नाही आहे जे आपण करू शकतो. दॅट विल मोटिवेट यू, दॅट विल गिव्ह यू थाउजंड्स ऑफ क्रिएटिव्ह आयडियाज. लोक करतात. इनोव्हेटिव्ह राहणं मस्ट आहे. अँड लास्ट इज कमिटमेंट. You have to be committed with whatever you have decided. आज मला इथं खूप छान वाटतंय की या परिसरामध्ये खूप साऱ्या जुन्या आठवणींचा परत उगम झालेला आहे आणि त्या एवढ्या प्रवाहाने शरीरामध्ये धावते. इथं बसलेले जे विद्यार्थी जे आहे यांच्यासाठी मी थोडंसं एलॉबरेट करेल की व्हॉट इज वर्मी कंपोस्टिंग. कारण येणारा काळ जो आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग इज गोइंग टू बी द बूमिंग सेक्टर. तुम्ही इमॅजिन नाही करणार, तुम्ही जेवढं बनवू नाही शकणार तेवढी त्याला डिमांड येणार आहे. त्याचं कारण असं, कारण की सगळ्यांनाच माहीत आहे की सॉईल आज किती बंजर झालेली आहे. रेज्युनेशन ऑफ सॉईल इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आणि हे लोकांना आता कळून राहिलेलं आहे. अँड द बेस्ट वे टू रेज्युनेट युअर सॉईल इज नॉट मेअरली जस्ट युझिंग ऑर्गॅनिक फर्टिलायझर ब्ला ब्ला थिंग्स. नो, वर्मी कंपोस्टिंग. कारण का वर्मी कंपोस्टमध्ये जे काही कंटेंट्स जे असतात ते तर प्लांटला भेटतातच बिकॉज इट इज इझिली अवेलेबल. पण त्याच्यामधले बेनिफिशियल मायक्रो बॅक्टेरिया आणि एन्झाईम्स जे असते ते अनअवेलेबल फॉर्ममधले मायक्रोन्युट्रियंट्स प्लांटला अवेलेबल फॉर्ममध्ये ते उपलब्ध करून देतो. आणि तो त्याचा जो प्रोसेस जो आहे त्याच्यामुळे सॉईलचं लाईफ परत रिकवर होते. हे झालेलं आहे. कोणी तुरीचं झाड बघितलं असेल,
तुरीच्या शेंगा माहिती आहे? तुरीचं झाड हाईट किती असते त्याची? 4-5 फूट, बरोबर आहे. माझ्या शेतामध्ये असलेलं झाड, त्याची हाईट जी आहे ती 7.5 ते 8 फूट आहे. त्या झाडाने त्याचं वजन सांभाळल्या जाऊन राहिलं. माझं जे मनगट जे आहे एवढं त्याचा बुंद आहे खालचा. असं कधी असतं का? त्याला मी काहीच टाकलं नाही. जस्ट 4 वर्षापासून तिथं फक्त वर्मी कंपोस्ट टाकला जाते. आता विचार करा, काही खर्च न करता जर तुमचे असे जर क्रॉप येत असतील तर तुम्ही काय करायला पाहिजे? मला वडतकर सरांना पण सांगू इच्छितो, ते आता सध्या नाही आहे, पण काळबांडे सर आहे, तर त्यांना मला एवढं सांगायचं आहे. हां, म्हणजे ओके, वडतकर सर पण आहे, काळबांडे सर पण आहे. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की मला इथल्या इंजिनियरसाठी काहीतरी करायचं आहे. कारण की कसं आहे, जगामध्ये खूप सारे कोर्सेस आहे, खूप सारे कोर्सेस आहे. जसं मी म्हटलं, माझी मुलं आता डॉक्टर बनत आहे, त्यानंतर बायको फिजिक्स शिकवते आहे, खूप सारे कोर्सेस आहे. इंजिनिअरिंग आहे, वेगवेगळ्या ब्रँचेस आहे. पण आय चॅलेंज, जगातला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा जो सिलॅबस जो आहे हा तुम्हाला व्हर्सटाईल बनवतो. अँड दिस इज द ओनली रिझन आय एम वर्किंग नॉट ओनली वन फील्ड बट आय एम ॲडॉप्टिंग इझिली मेनी फील्ड्स. कारण की ते जर तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला जेवढं पाहिजे किंवा त्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरला जेवढं माहीत असेल तेवढं आज बीटेक इंजिनिअरला पण माहीत आहे, मोर ऑर लेस. पण याच्यामध्ये तुमचे जे वेगवेगळे जे डायनॅमिक्स जे तयार होते या इन्स्टिट्यूशनमध्ये, की त्याच्यामध्ये मी 2-3 फॅक्टर्सवरती अजून येणार आहे, की ते डायनॅमिक्स जे आहे ते तसं तुम्हाला बनवते. म्हणजे तुमच्यामध्ये परत इथं पेरल्या जाते. ते निघणार केव्हा? जसं माझ्यासाठी ते ताबडतोब त्यावेळेस नाही निघालं, काही वर्षानंतर निघालं. तर तेच या विद्यार्थ्यांनी करायचं आहे. आणि हे तुमच्याकडे कुठून येणार? त्या 2 गोष्टीतून येणार. एक तर तुमचं टीचर बरोबर असलेलं इंटरॅक्शन, आणि दुसरं जे आहे ते तुमच्या सिनियर बरोबर असलेलं बॉन्डिंग. मला माहीत नाही आजकाल इथे रॅगिंग वगैरे होतं का? पण मला असं म्हणायचं आहे की आता इथे सगळे सिनियर आणि ज्युनियर बसलेले आहे. तुम्ही एक ठरवा, आपण रॅगिंग जे आहे ना, ॲक्च्युली आम्ही खरं म्हणजे रॅगिंग म्हणूनच बनलेलो आहे, टू बी व्हेरी फ्रँक. पण असं नाही, हरॅसमेंटवालं रॅगिंग नाही म्हणत आहे मी. रॅगिंग इज द थिंग की ज्याच्यामध्ये तुमचं इंटरॅक्शन होते. दे आर आस्किंग, यू आर मीटिंग युअर सिनियर्स, यू आर मीटिंग युअर ज्युनियर्स. त्याच्याबरोबर जाऊन तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करताय, हॉस्टेलमध्ये एकत्रित राहताय. अरे जर याला काही बोलायचंच नाही आहे, याच्याबरोबर म्हणजे याला काही विचारायचंच नाही आहे, हा कंप्लेंट करून देईल. भाई, कोणता सिनियर आहे जो तुम्हाला येऊन भेटेल? चुकीचे. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक मार्ग काढूया की तुमचं इंट्रोडक्टरी फंक्शन जे असते, माहीत नाही होते का इथे? हां, तर इंट्रोडक्टरी फंक्शनमध्ये सिनियर आणि ज्युनियर सगळ्यांनी लक्षात ठेवा. नाहीतर मग म्हणणार, जसं डॉक्टर काळबांडे सर काल मला म्हणत होते, अरे आमची रॅगिंग झाली म्हणून आम्ही तुमची घेत होतो. असं वगैरे काही नाही करायचं. कोणाला तरी सॅक्रिफाईस करावं लागेल. समवेअर इट हॅज टू बी ब्रेक. ते याच्यासाठी आहे कारण का आमच्या वेळेस आमचे सिनियर आम्हाला सगळ्या गोष्टी सांगायची. त्याच्यामुळे आम्ही फास्ट लर्निंग करायचो. लेक्चरर्स लोक आम्हाला अक्षरशः घेऊन बसायचे. आता माहीत नाही, इथं लेक्चर्स वगैरे होतातच ना सर? हां, तर लेक्चरच्या याच्यामध्ये खूप कन्स्ट्रक्टिव्ह लेक्चर्स व्हायला पाहिजे की ज्याच्यामध्ये अटेंडन्स इज कंपल्सरी काइंड ऑफ अ थिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जे मीटिंग जे आहे, कसं आहे, तुम्हाला सोबत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण करायची आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला इंग्लिश बोलता येत नसेल, बाबांनो शिका. इथे ॲडमिशन घेतलेली आहे, इंग्लिशचे क्लास लावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी आता थांबतो इथे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लोक पुस्तकापासून खूप पटीने लांब गेलेले आहात आणि तुम्ही फक्त एका त्या छोट्याशा इन्स्ट्रुमेंटमध्ये पूर्णपणे घुसलेले आहात. त्याचा त्याग करावा लागेल.
माझ्या दोन्ही मुलांनी नीट क्रॅक केली. त्यांनी 2 वर्षाआधी फोन आमच्याकडे सरेंडर केले होते कि पप्पा हे आता नको, ये नहीं चाहिए, बाद में मेरे को अच्छा आईफोन वगैरह लेके देना. करावं लागेल. फ्रेंड्समध्ये कन्स्ट्रक्टिव्ह फ्रेंड, देर आर 2 टाइप ऑफ फ्रेंड्स, गुड फ्रेंड एंड क्लोज फ्रेंड. अभी गुड फ्रेंड कैसा है, वो फ्रेंड ही रहता है, वो सब तुम्हारे हाँ में हाँ मिलाएगा, ये सब चीज़ें करेगा, लेकिन अंदर से उसके अंदर कुछ भी चलते रहेगा. फास्ट फ्रेंड इज अ फ्रेंड की जो तुम्हाला जाणतो, तुमच्याबरोबर कन्स्ट्रक्टिव्ह इनोव्हेटिव्ह डिस्कशन करतो. तर हे थोडंसं सॉर्ट आउट करा की भाई काही कामापुरतेच असतात, अरे माहिती तेरा फ्रेंड नाही आहे का, काइंड ऑफ अ थिंग, दॅट इज ओके. पण ज्याचं मनावर घ्यायचं आहे तसा एक फ्रेंड तुमचा असायला पाहिजे. दॅट वी कॉल इट ॲज अ क्लोज फ्रेंड. महत्त्वाचं म्हणजे बुक्स म्हणत होतो मी. बुक्समध्ये तुम्ही पर्सनॅलिटीवरचे बुक्स घ्या, काहीही करा. आता तुम्ही म्हणाल सर आता काय बीटेक सोडून का आम्हाला बुक्स वाचणं करायचं आहे, बिलकुल नाही. त्याच्यासाठी माझ्याकडे उपाय आहे. तो असा, रात्री झोपण्याच्या आधी बुक उघडायचं, त्याचे फक्त 2 पानं वाचायचे. सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी ते जाणार. आणि दुसरं असं की तुम्हाला लगेच झोप पण येणार. मोबाईलच्या ऐवजी ते करा. कारण का जर मला फक्त एवढंच सांगायचं इथे, जर तुम्ही आले नाही मोबाईलच्या बाहेर, बहुत गंदा होने वाला है तुम लोगों के साथ, तुमको पता भी नहीं है. आम्ही तर सर्वाइव्ह होऊन गेलो, कारण का आम्ही मोबाईलवाली म्हणजे फॅमिली म्हणा किंवा आम्ही ती जनरेशन नाही आहोत. पण तुमच्यासाठी हा एक खूप मोठा धोका झालेला आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून अबस्टेन राहायला पाहिजे. काहीच बिघडत नाही. 2 दिवस फेसबुकवरती नाही गेलं, काय काही नसते. आता आम्ही ते कधी कधी बघत असतो तर आमच्या असं लक्षात येतं, अरे काही नाही, फक्त 1 तास गेला आणि काय केलं, फक्त त्याला वरती सरकवलं, बस, नथिंग एल्स. तो नको करा. आणि मी ॲग्रिकल्चर इंजिनियर्सकडे खूप म्हणजे अति अभिमानाने बघतो. कारण का हा एकमेव ग्रॅज्युएट या धर्तीवरचा असा आहे की यू इज अ वर्सटाईल. तो कोणतेही काम कसेही असू द्या खूप प्रामाणिकपणे करतो. शेवटी मी एवढंच म्हणेल की तुम्ही मला सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि मी सगळ्यांसाठी प्रार्थना करतो की तुम्हाला जे काही बनायचं आहे, जे काही परस्यू करायचं आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ते मिळेल. धन्यवाद. थँक्यू.